आज गेलो होतो आम्ही नवीन फ्रीज बघायला। हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। सकाळपासून उठली, एवढं डोकं दुखत होतं आणि स्वयंपाक काम करायची अजिबात इच्छा नव्हती। उठली तेव्हापासून नुसतं चेहऱ्यावर 12 वाजलेले। आता म्हटलं खूप झालं, मग काय गाणे लावले, मस्त डान्स करत काम केलं। बिट्टूला स्कूलमधून घरी आणलं, कपडे चेंज करते म्हटलं तर बाईचं वेगळं सुरू झालं। काल आम्ही जो फ्रॉक घातला होता ना बर्थडेवर, तो मी धुतला आणि माझ्या सासूबाईने हात तो घेतला। त्यानंतर तिचं असं म्हणणं होतं की मी हाच फ्रॉक घालणार। आता आम्हाला हा फ्रॉक घालायचा, आम्ही कोणाच्या बर्थडेला नाही जात आहे, काही नाही। एवढ्या गरमीत हा फ्रॉक नाही घालायचा बाळा, तुझा फ्रॉक एवढ्या गरमीमध्ये ज्यावेळी मी तिला म्हणायची की बिट्टू फ्रॉक घाल, त्यावेळेस ही मुलगी अजिबातच फ्रॉक घालायची नाही। पण आता तिला फ्रॉक खूप आवडत आहे। मी डीमार्टमधून तिला एक फ्रॉक आणलेला जो रेड आणि स्काय ब्लू कलरचा आहे, तो तिला खूप आवडलेला। आता ती तोच मागत होती, पण तो फ्रॉक ना मी आत्ताच धुतला आणि तो बाहेर वाळत आहे। त्यामुळे मग म्हणाली मम्मी तो राहू दे, मग हाच दे। काय तर ते पाय सॉक्स घातले, स्कूलचे फ्रॉक घातला। त्यानंतर म्हणाली मला एकच पोनी घालून दे आणि मी ना तिचं रबर लावलेलं माझ्या डोक्याला। तिला बरं दिसलं मी डोक्याला लावलेला आणि लगेच काढून म्हणाली पटकन माझी पोनी घालून दे। हे तू घाल, हे मला छोटा वाला दे, हे माझ्याकडे ते घालून। इथे कदाचित तिला माझ्यावर विश्वास नसेल तर मोबाईलमध्ये बघत होती की खरंच माझी मम्मी 1 पोनी घालून देत आहे की नाही, कारण की मी तिला डायरेक्ट 2 पोनी घालून देत असते। म्हणून वर डोकं करून करून मोबाईलमध्ये बघते। 1 पोनी घालून दिल्यानंतर मग खूप खुश झाली, म्हणाली मम्मी वाव, मला अशीच पाहिजेत होती। त्यानंतर आमची बाया हॉलमधून परत माझ्याकडे आली तर बघितलं, मला असं वाटलं ही गावीच जाते काय, हेअर बेल्ट शूज वगैरे घालून। बिट्टूला स्कूलमधून आणायच्या आधी ना मी ते पत्तागोबी जी आहे ती धुवून घेतली होती। या पत्तागोबीमध्ये मी जेव्हा भाजी बनवते ना अजिबात पाणी वापरत नाही, म्हणून ती सुकली पाहिजे त्यासाठीच आधी धुवून ठेवलेली। तर आजकाल आम्ही घरीच दही बनवतोय, तुम्ही ते बघू शकता किती छान दही बनलं, एकदम घट्ट घट्ट। खरं तर स्वयंपाक वगैरे जेवण झाल्यानंतर ना मला जरा आळस आलं, मी ना बेडवर आली आहे आणि काहीच करायची इच्छा होत नाही। तसं तुम्हाला व्हिडिओ देखील बनवायचा आहे बघा। मम्मा वाजू नको ना ग मम्मा, तू नाही वाजवत आहेस तर ते स्वतः वाजत आहे का? मला एकदम आळस येतो का, उन्हाळा सुरू झाला का तेव्हापासून इच्छाच होत नाही। मस्त मी जेवण केलंय, जेवण केलं आणि बसली होती, मग व्हिडिओज एडिट करत बसली। चला म्हटलं व्हिडिओ बनवायचं नाही तर नाही, निदान व्हिडिओ एडिट करायचं तरी काम करावं। ओपन हेअर सोडून देऊ ना। ओपन हेअर सोडून जाणार की पोनी घालून जाणार? माझे केस 2 पोनी नाही, ओपन हेअर। नो ओपन हेअर प्लीज। नो यार नो अरे माझे डोळे बंद करतेस, मला दिसते का? मला बिट्टू दिसत नाही, कुठे गेली? अगं काढ ना हात। अरे काढ ना। नेल पेंट पॉलिश लावलं नाही, लावली नेल पेंट लावली, नेल पेंट असं नाही बोलत मी लावली ना त्या दिवशी नेल पेंट, तर बिट्टूला देखील लावायची। तू तुझी दाखवू का नेल पेंट? आम्हाला जायची घाई आणि हिचं मला नेल पेंट लावून दे। मी तर एकाच हाताला लावली होती, तिचं जर म्हणणं होतं मला 2ही हाताला लावून दे। ती शेवटी तिचे पप्पा म्हणाले चल तिकडे बर्थडे होतोय, तुझं काय चाललंय? शेवटी ती ऐक, मग ती शांत बसली, एका हाताला लावून घेतली। अरे मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा है, झाडू सारखे केस तेरे कुठे? नो नो इथे मी लावत होती ना, मला काय म्हणाली, मी एक मिनिट बोलते ना। मी माझ्या विनूच्या रूम मध्ये होती, लावत होती चोरून गपचूप, मला माहिती होतं ही आली की मग मला लावून मागेल। आणि मी शक्यतोवर हिला नेलपेंट लावतच नसते, मला अजिबात आवडत नाही। तिला म्हणलं तू मोठी झाली की वाटल्यास लावायचं, कारण की त्यामध्ये बरेच केमिकल्स वगैरे असतात, म्हणून माझी इच्छा होत नाही तिला लावायची। पण तिला खूप आवड आहे। म्हणाली मम्मीने कसं लावलं ना पप्पा, मला पण तसंच लावायचं आहे। मम्मीने तर वरच लावलं, मला 2 हँडला लावायचं आहे। मग पप्पा म्हणाले बाई बर्थडे इथेच होईल आपला, चला। मग कुठे मॅडम आवरल्या। मग आता आम्ही जाणार आहोत ट्युशनला, कारण काल आम्ही ट्युशन केली होती बंक, आम्हाला आली होती सुट्टी नाही का, झोप आली होती ना, माझी केस ग मम्मी। मग काल आमच्या बिट्टूला झोप आली होती ना, वर नाही चढायचं। त्याचा तर मला व्हिडिओ बनवायचा होता, ड्रेस आलेला मगाशी, मला कंटाळा, म्हटलं जाऊ द्या सुट्टी घेऊया आज। नो तुला नाही का सुट्टी, माझी सुट्टी घेऊया असं म्हटलं, माझी सुट्टी, मला व्हिडिओ बनवायचा होता ना,
त्याची सुट्टी म्हणते मी. न मम्मी कुठे झोपलेली आहे? हा इथे झोपलेली आहे. ती गावी गेली आहे आणि ती इथे झोपलेली आहे बेडवर. हो ना गावी गेली ना. मगाशीच तर तुझ्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलली ना ती. काय करते बिट्टू, जेवली का? मी गावी गेली आहे, तुला माझी आठवण नाही आली का? त्यानंतर मीनूचा मला परत फोन आला की असं कर ना, तू घरी आहेस आणि बिट्टूचे पप्पा पण घरी आहेत, तर AC बघून ये. माझी तर खरी इच्छा नव्हती, पण त्या प्रत्येक कामात माझ्या पडतात, तर माझं देखील काम आहे की त्यांच्या प्रत्येक कामात मी मदत करावी. बिट्टू मागेल लागेल म्हणून तिला बहाणा केला की आम्ही डॉक्टरकडे जातोय सुई लावायला. मी ज्यावेळेस डॉक्टरकडे जाते ना त्यावेळेस ती कधीच माझ्या मागे लागत नाही. खूप समजदारासारखी वागते. लगेच मला बाय केलं, मम्मी तू सुई घे, रडू नको असं मला सांगितलं, पण सात्वन दिलं. इथे आम्ही मोठी गाडी घेऊन जाणार होतो. एवढं ऊन, जसं गाडीमध्ये बसलं ना जसं मला शेकून काढलं एवढं ऊन. त्यानंतर पोहोचलो त्या दुकानामध्ये. तिथे गेल्यानंतर मला दिसला फ्रीज. मस्त इकडे तिकडे बघितलं, फ्रीज पण बघितला. त्यानंतर यांना म्हटलं चला आपण फ्रीज घेऊया. त्यांना पण दाखवलं. त्यानंतर म्हटलं राहू द्या, आपल्या घरी ऑलरेडी फ्रीज आहे, काय घेऊन करणार याचं. आम्ही ज्या कामासाठी आलेलं त्या कामासाठी आम्हाला जरा वेळ होता, तर आम्ही इथे 3-4 फ्रीज बघितली, थोडासा टाइमपास केला. त्यानंतर गाडी घेऊन परत घरच्याकडे निघालो. तर मी इथे चेहऱ्याला खूप सारं सनस्क्रीन लोशन लावलं होतं आणि पावडर ते मी अजिबात यूज करतच नाही, कधी कधीच यूज करते. तुम्ही ते माझ्या चेहऱ्यावर घाम बघू शकता किती आलाय. आमच्या अकोल्यात तुम्ही जर आले, सनस्क्रीन लोशन लावलं ते देखील निघून जाईल. सनस्क्रीन लोशनचा तर तिथे काहीच उपयोग होत नाही. घरी आल्यानंतर ना डायरेक्ट मी शूट केलं, तो म्हणजे संध्याकाळी खूप लेट चिकन आणलेलं. तर इथे मी काय केलं, काही चिकन जे आहे ते कुकरमध्येच लावलं आणि काही याची मला सुकी भाजी बनवायची होती, कारण की घरी आम्ही 4-5च मेंबर होतो. कारण भाऊजी आणि जाऊबाई ह्या गेलेल्या होत्या बाहेरगावी, म्हणजे नाशिकला. तर इकडे पटापटात चिकनाची तयारी चालू गेली. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.